शिवसेना आमदार अपात्रतेवर उद्या दुपारी 4 नंतर निर्णय. कुठल्या गटाचे आमदार अपात्र ठरणार याकडे लक्ष. अपात्रतेच्या निर्णयाआधी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित. अध्यक्ष नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप. सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र. न्यायाधीश, आरोपीची मिलीभगत म्हणजे लोकशाहीची हत्या. उद्धव ठाकरेंची टीका. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड. 3 पार्टनर्सच्या घरांवरही छापे. नवी दिल्लीत पार पडली महाविकास आघाडीची बैठक. जागांच्या संख्येवर चर्चा नाही, मात्र एकमेकांच्या फार जागा न मागण्यावर एकमत. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना जामीन मंजूर. सरकारी पक्षाचा दावा कोर्टाने फेटाळला. खारघरमध्ये मनसेच्याच 2 गटांचा राडा. अमित ठाकरे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मनसे माथाडी सेनेचे नेते महेश जाधव यांचा आरोप. रुग्णालयाकडे येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना माथाडींनी लावलं पळवून. उद्या संध्याकाळपर्यंत जमा होणार एसटी कर्मचाऱ्यांचे पगार. एबीपी माझाने बातमी दाखवल्यावर राज्य शासनाकडे 350 कोटींचा निधी एसटीकडे जमा. गोव्यामध्ये आईनेच केली 4 वर्षाच्या मुलाची हत्या. मृतदेह बॅगेत भरून बंगळुरूला पळून जात असताना अटक. रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त. अनेक वन्य प्राण्यांची शिंग आणि कातडं देखील हस्तगत. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी स्वीकारला पोलीस महासंचालक पदाचा पदभार. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम प्रतिबंधावर विशेष भर देणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. आंबा आणि काजूचं पीक धोक्यात. शिर्डीतल्या साई मंदिरात बंगळुरूच्या भक्ताकडनं 29 लाखांचा मुकुट दान. डॉक्टर राजाराम कोटा यांच्याकडनं अर्धा किलो सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी अर्पण. अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान. मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन, तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न. ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं कर्करोगामुळे निधन. वयाच्या 55व्या वर्षी कोलकात्यात घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.